नवी मुंबईतील नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण विना परवानगी अमित ठाकरे यांनी केलं। आपण बघू शकता की हेच ते नेरूळ मधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि याचं अनावरण येत्या काही दिवसामध्येच होणार होतं। महानगरपालिकेकडून अंतिम टप्प्याचं काम म्हणजे इलेक्ट्रिकचं काम आणि काही पेंटिंगचं काम फक्त इथे बाकी होतं, परंतु हा पुतळा गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी बसवण्यात यावं यासाठी इथल्या शिवप्रेमींनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि या शिवप्रेमींची एकच इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं अशा पद्धतीनेच व्हावं आणि त्याचमुळं या सगळ्या शिवप्रेमींमध्ये एक आनंद होतं आणि त्याच पद्धतीचं त्यांचं नियोजन देखील सुरू होतं की कशा पद्धतीने हा पुतळ्याचं अनावरण केलं जाईल। महानगरपालिकेचे आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची देखील त्यांची चर्चा सुरू होती, परंतु हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात यावं यासाठी तब्बल 9 वर्ष त्यांनी मेहनत घेतली। ते म्हणजे नेरूळ मधले स्थानिक शिवप्रेमी आहेत देवा म्हात्रे। आपण त्यांच्याशी बोलूयात। त्याची काय म्हणाल? तब्बल 9 वर्ष तुम्ही मेहनत घेतली, तुमच्या हातात जे काही पेपर्स दिसत आहेत यावरून तुम्ही कुठे कुठे पत्रव्यवहार केलात, हा पुतळा बसवण्यासाठी जी तुम्ही आणि इतर तरुण शिवप्रेमींनी जी मेहनत घेतली ती काय होती? जय शिवराय। सर्वप्रथम आम्ही 2016 4/4/2016 रोजी आम्ही पत्रव्यवहार केला। आयुक्त साहेबांना भेटलो। आयुक्त साहेबांनंतर आम्ही अभिजित बांगर साहेबांनाही भेटलो। त्यांच्या सातत्याने आम्ही जी मूर्ती बसवण्यात यावी ही योग्य मार्गाने आणि योग्य परिस्थितीने आणि भव्य स्वरूपात कशी असली पाहिजे याच्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा चालू होता। अभिजित बांगर साहेबांनी जी मंजुरी केली मूर्ती, त्यानंतर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो, कला संचालनाला भेटलो। आमची सातत्याने भेटीगाठी चालू होत्या, कारण की ही मागणी माझी नाही, कुठल्या पक्षाची नाही, ही सर्व शिवप्रेमीची आहेत। जेवढे संघटना आहेत नेरूळ मधल्या जी शिवप्रेमी असतील, महाराष्ट्रातले असतील, सर्वांनी स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभाग घेतला, पत्रव्यवहार केला। हे एकटे कोणाचं नसून, महाराज हे एकटे कोणाचे नसून सर्व महाराष्ट्राचे आहेत। त्या माध्यमातूनच आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता आणि जेव्हा आम्ही निघलो जिथे पवार गुरुजींचे जेव्हा कला संचालनाच्या माध्यमातून पवार गुरुजींना भेटून मूर्ती कशी असली पाहिजे त्यासाठी पाठपुरावा केला। ते बघण्यात आल्यानंतर आम्ही परत आयुक्त साहेबांना भेटलो। साहेब असं अशा प्रकारचं ते चालू आहेत पत्रव्यवहार आमचं तदनावर झालेलं आहे सर्व, आता आपल्याला हे करायला। मग आम्ही संजीव नाईक साहेबांची भेट घेतली। संजीव नाईक साहेबांनी गुमस्ते साहेबांना विचारलं की मूर्ती कशी असली पाहिजे, त्याच्यावर पाठपुरावा केला। तिथे ही शिवप्रेमी सातत्याने पाठपुरावा चालूच होता। संकल्प पूजन झालेलं आहे, कारण की महाराज जिथे बसतील म्हणून आम्ही 14 गडाची माती 14 गडाचे पाणी हे शिवप्रेमींनी आणून दिलं। जयवंत सुतार महापौर साहेब आहेत, त्यांच्या हातून आम्ही संकल्प पूजन केलं। आयुक्त साहेबांना आम्ही आमंत्रण दिलं, कारण की महाराज इथं बसतील, राजा इथं बसणार आहे, राजाचं जिथं आस्था असली पाहिजे त्या ठिकाणी राजा कसं बसले पाहिजे, चौथारा कसा बसावा याच्यासाठी मी पत्रव्यवहार केला। सातत्याने शिवप्रेमी असतील, अनेक पक्षाच्या संघटना असतील, अजून महाराष्ट्रातील सातत्याने सर्वांच्या मागणीने आणि सर्वांच्या पुढाकाराने हे महाराज इथं बसलेले आहेत। आमची सातत्याने एकच मागणी होती की भव्य स्वरूपात होईल, विधिवत प्राण प्रतिष्ठा ही भव्य स्वरूपात व्हावी, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो। कारण की आमचा राजा कोण आहे हा जगाला दिसला पाहिजे, आमचा राजा कोण आहे हा महाराष्ट्राला समजला पाहिजे, आमचा राजा कोण आहे हा मुंबईला समजला पाहिजे, आमचा राजा कोण आहे हा नेरूळला समजला, नेरूळच्या नागरिकांना समजलं पाहिजे। याच्यासाठी आमची भावनिक साथ होती, कारण की नागरिकांना समजलं पाहिजे की राजा आमचा आलाय, राजाचं ऑप्शन झालं पाहिजे, माता भगिनी माझ्या आल्या पाहिजे होत्या, नागरिक जमले पाहिजे होते। याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा आमचा चालू होता, कारण की भव्य स्वरूपात झालं पाहिजे, आमचा राजा कोण आहे हा जगाला माहित पाहिजे, याच्यासाठी आम्ही सातत्याने एक सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी अमित ठाकरे या ठिकाणी आले आणि अनावरण करण्याचा प्रयत्न ज्यावेळी सुरू होता त्यावेळी तू एकटा त्या सगळ्या मॉब समोर गेलास। मनसेचे सगळे मनसैनिक होते, त्यांना तू विरोध करत होतास। जो व्हिडिओ आहे तो आता व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। तुझं काय म्हणणं नक्की त्यावेळी होतं आणि हा सगळा प्रकार बघितला तर काय वाटतं तुला आता? निश्चितच, कारण की 4 महिन्यापूर्वी 2 वेळा अमित ठाकरे साहेब नेरूळमध्ये आले होते। त्यांनाही दिसलं असेल, कारण की चौकातून हा भव्य मोठा चौक आहे, कारण की हा राजकीय स्टंट आहे, राजकीय स्टंट म्हणताय। कारण की आता हेऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांनी केलं की 4 महिने बघण्यासाठी अमित ठाकरे साहेब आले होते, कारण की मनसेचे पदाधिकारी हे माझ्या संपर्कात होते आणि कसं केलं पाहिजे। तर त्या दिवशी बोललं की महाराज फक्त साहेब येतील आणि बघून जातील, पण हे नाही बघितलं नाही, काही उजळण केलं। आणि ज्या प्रकारे ते काही मनसेने खेचत होते, वरती चढत होते,
उद्या जर काय गालबोट लागलं असतं, तुम्ही एक बाजू बघता, ठीक आहे केलं त्यांनी, पण उद्या झालं काय झालं असतं तर ह्याला छावणीच्या स्वरूपाला असता, ह्याला दुसरं गालबोट लागलं असतं. तर विनाकारण ह्या गोष्टीमध्ये न पडता आपण राजाचा राज पण कसा असला पाहिजे आज पण उद्या पण आणि भव्य स्वरूपात कसं असलं पाहिजे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत पण गलेमे खावा कशासाठी, कशासाठी हा कांगवा पाहिजे आणि कशासाठी हे पाहिजे. अरे तुम्ही सर्वांना साथ घाला, नागरिकांना साथ घाला. मला त्या दिवशी म्हणणं होतं अमित ठाकरे साहेबांना मी, ज्या तुमचा ताफा होता त्यामध्ये घुसतो साहेब, तुम्ही नागरिकांना आव्हान करायला पाहिजे होतं, तुम्ही नागरिकांना सांगायला पाहिजे होतं, शिवभक्तांना सांगायला पाहिजे होतं. ज्या नेरूळच्या रहिवाशांनी जी 9 वर्ष मेहनत केली, जी शिवप्रेमींनी मेहनत केली, त्यासाठी माझं सांगणं होतं की साहेब थोडं थांबायला पाहिजे होतं, कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. जर हीच गोष्ट जर उद्या काय झालं असतं, निश्चित प्रकार दुसरं काय घडलं असतं तर किती महागात पडलं असतं. कुठेतरी शिवप्रेमीच्या छाताडावरती घाव घालण्याचं काम त्या दिवशी झालं. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी, हा आमचा श्रीमंत योगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे जगाला दिसलं पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न चालू होते होते. शिवभक्त सातत्याने होते लढा करत होते, तर की त्यांचं प्रेम काय असलं पाहिजे हा जगाला दिसला पाहिजे, महाराष्ट्राला दिसला पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने राज्यातले सगळेच पक्ष जे आहेत, राजकीय पक्ष ते शिवप्रेमी आहेत. मनसे, खास करून मनसे, शिवसेना हे स्वतःही म्हणतात आम्ही शिवप्रेमी आहेत. पण मग हा प्रकार झालेला तुम्हाला काय वाटतं? आता बघा सर्वच पक्षांनी, शिवप्रेमींनी सर्वांनी केलेलं आहे. पण असं जर मनसैनिकांनी जर या प्रकारे करता हे योग्य आहे का? हे शिवप्रेमी होते का त्या दिवशी? ठीक आहे, कुणाच्याही शिवप्रेमीच्या भावना अनावरतात, पण ह्या पद्धतीने नव्हे. आपण चांगल्या पद्धतीने वैदिक तुमचं तुम्हाला करायचंच आहे ना, आंदोलन करा ना, बसा ना. बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले अधिकार आहेत ना, बसू शकता तुम्ही, आंदोलन करू शकता, उपोषणाला बसू शकता. तुम्ही शासनाला भाग पाडा ना. 4 महिने काय, 4 महिने आम्ही पाठपुरावा केलाय, 4 महिने आम्ही आयुक्तांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, सातत्याने झालं होतं. त्यांचे 4 महिने लोक आमच्या संपर्कात होते. आता कसं झालं पाहिजे, कसं काय हा करायचं आपल्याला सर्व ठीक आहे. आमचं आमचं मत आहे की राजाचं राज पण विधिवत भव्य स्वरूपात झालं पाहिजे असं. शेकडो मनसैनिकांच्या ताफ्यामध्ये हा एकटा तरुण, हा शिवप्रेमी, हा त्यामध्ये भिडला. अमित ठाकरेंनी देखील म्हटलं की तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा, लोकांना आवाहन करा. मात्र मनसैनिकांनी तसं केलं नाहीये. यांचं एकच म्हणणं आहे की मनसे खरोखरच शिवप्रेमी आहे का, हा देखील प्रश्न देवा म्हात्रे यांनी उपस्थित केलाय. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.